तर आज आपल्याला काय शिकायचंय? भूगोल शिकायचंय. भूगोलामध्ये काय शिकायचंय तर पृथ्वी. आता हा काय आहे? पृथ्वीगोल आहे. मग पृथ्वी जे आहे, आपण पृथ्वीचं शिकलो अगोदर. पृथ्वी काय करते? एकंदरीत पृथ्वी कशाला म्हणतो आपण? जे पूर्ण विश्वाच्या ह्याच्यावरती जे महासागर वगैरे, लोकसंख्या, सगळे पाणी, सगळे जे असत त्याला सगळ्यांना मिळून काय होते, तयार होते, त्याची पृथ्वी झाली. मग पृथ्वीचं सगळं मापन करणं शक्य नाही म्हणून माणसाने काय केलं? त्याचं मापन व्हावं. कशाचं? पृथ्वीवरती काय आहे त्याचं मापन करण्यासाठी काय केलं? पृथ्वीगोल तयार केला. काय तयार केला? पृथ्वीगोल तयार केला. मग आता पृथ्वीगोल तयार केला आणि ह्या पृथ्वीगोलाच्या माध्यमातून कशाचा आपण अभ्यास करतो? पृथ्वीचा करतो. कारण ह्या पृथ्वीगोलालाच आपण काय समजतो? पृथ्वी समजतो. प्रत्येकाकडे असं की नाही बघा, टेबलवर कुठल्याही ह्याच्यामध्ये टेबलवर गेला तर प्रत्येकाच्या ह्याच्यावरती दिसतं ना पृथ्वीगोल, दिसतो की नाही? हा. मग ते त्याच्या माध्यमातून आपल्याला काय कळतंय? पृथ्वीगोलाच्या ह्याच्यावरती आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये काय आहे ते आपल्याला कशावरती कळतंय? त्या पृथ्वीगोलावरती कळतं. ठीक आहे. अक्षीय गती असेल, कक्षीय गती असेल, विषुववृत्तीय प्रदेश असेल, कुठलाही जो प्रदेश आहे त्या प्रदेशाची माहिती आपल्याला कशावरून कळते? पृथ्वीगोलावरून कळते. मग पृथ्वीचं जे आपल्याला काय बघावं लागेल आता? हा पृथ्वीचा काय झाला? म्हणजे केंद्रबिंदू झाला. केंद्रबिंदूपासून आता पृथ्वी दक्षिण आणि उत्तर किंवा पूर्व आणि पश्चिम, पूर्व आणि पश्चिम, कुठं पूर्व आणि पश्चिम असतं का? हे उलट झाली. इकडं पूर्व, हे उत्तर झालं, हे दक्षिण झालं. हो मला जाऊ नका लगेच. कसं कुठलेही शिक्षक काय करत असतात, वर्गातल्या विद्यार्थ्याचं लक्ष आहे काही बघण्यासाठी चुकीचं. आता मी तुम्हाला पूर्व पश्चिम सांगितलं की लगेच हो म्हणून डोलावले मान आनंदी पहिल्यासारखे. ही कशी आहे? कोणती दिशा आहे नकाशावरती? ह्या कोणत्या दिशा असतात? ही उत्तर दिशा आणि ही खाली कोणती आहे? दक्षिण दिशा आहे. मग आता ह्या दक्षिण उत्तर, आता मग ह्याचं आपल्याला काय कळलं पाहिजे? पृथ्वीगोलाचं आपल्याला ह्याचं काय माहिती पाहिजे? काय माहिती पाहिजे बरं ह्याच्यामध्ये आपल्याला? अरे ह्या पृथ्वीगोलाची दक्षिण उत्तर जे लांबी आहे, लांबी ती कळाली पाहिजे ना आपल्याला अगोदर. पृथ्वीगोलाची दक्षिण उत्तर लांबी किती आहे ती कशामध्ये असणार आहे? किलोमीटर मध्ये. मग ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे का? कारण आपण जे परीक्षा देतो की नाही, द्यायला होतं नवोदय वगैरे, 7वीला नवोदय आहे की नाही, हे स्कॉलरशिप आहे ना, पण त्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत जर तुम्हाला विचारलं पृथ्वीचं उत्तर दक्षिण जे आहे अंतर ते सांगा, तर कसं सांगणार तुम्ही? किती आहे? आणि हे पण सांगायचं. किती आहे सांगा बरं. इकडचं उत्तर दक्षिण बघा आधी अगोदर. असं ह्याच्यात लिहू की इथं लिहू? इथे लिहू. लिहून घ्या. उत्तर दक्षिण जे अंतर आहे किती आहे? 12,714 किलोमीटर. हे 12,714 किलोमीटर. ठीक आहे. लिहून घेतलं. मग आपल्याला बघा चला लिहून घ्या. उत्तर दक्षिण जे अंतर आहे ते किती आहे? 12,714 किलोमीटर. हे कशाचा? पूर्ण पृथ्वीच्या पृथ्वीगोलाचा आहे. हा पृथ्वीचा आकारमान शिकायला होतो आपण, त्याचं हे आहे. हा किलोमीटर मध्ये आहे. उत्तर दक्षिण किती? पुन्हा विसरलं नाही पाहिजे. 12,714 किलोमीटर. कोणता? उत्तर दक्षिण. पूर्व पश्चिम घ्या. चला 12,756 किलोमीटर. किती? 12,756. हे झालं पृथ्वीचं आकारमान झालं. आकारमानामध्ये आपण पृथ्वीचे काय बघितलं? डिस्टन्स बघितलं. पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण ह्याच्यामधलं बघितलं. मग आता आपल्याला बघा, आपण पृथ्वीवरती काय बघतो? ऋतू निर्मिती बघतो. कशामुळे होते ऋतू निर्मिती? दिवस रात्र आहे की नाही? दिवस रात्र हे होतात. कशामुळे होतात? सांग. पृथ्वीच्या फिरण्यामुळे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे. पृथ्वी फिरते. कशी फिरते? गोल.
काय म्हणायचं? परिभ्रमण. परिभ्रमण. परी म्हणजे दुसरा, भ्रमण म्हणजे फिरणं. परिवलन म्हणजे स्वतःभोवती आणि हे परिभ्रमण दुसऱ्याभोवती. आपलं भ्रमणध्वनी म्हणतो ना मोबाईलला, भ्रमणध्वनी म्हणजे कुठेही आपण त्याला सोबत घेऊन जातो, जे आपल्या सोबत राहतो. आणि घरच्याला कोणता म्हणतात? दूरध्वनी, लँडलाईन असते ना त्याला. हा, मग आता हे काय झालं? पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपल्याला काय कळतंय? ऋतू निर्मिती. बरोबर, दिवस रात्र, ऋतू निर्मिती, वर्ष. मग आता पृथ्वी फिरते, स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणायचं? परिभ्रमण. आणि सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण. पण पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ठीक आहे. मग ह्या फिरण्याला काय म्हणतो आपण? परिवलन म्हणतो. ह्याच्यामुळे आपल्याला काय कळायलंय? दिवस रात्र किंवा ऋतू निर्मिती. दुपार होईल, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. सकाळ, दुपार, संध्याकाळ. हे कशामुळे कळायलंय आपल्याला? पृथ्वीच्या फिरण्यामुळं. पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपल्याला काय व्हायलंय? ऋतू निर्मिती व्हायली. आणि त्या ऋतू निर्मितीमुळे मग आपल्याला कळायले, काय कळायले? सकाळ कळाली, दुपार कळाली, रात्र कळाली. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला कशामुळे सोप्या झाल्या? पृथ्वी गोल निर्माण केलं ना माणसानं, त्याच्यावरून अभ्यास करायला सुरू केला. पृथ्वीच्या आकारमानाचा आणि आकारमानाचा जे विचार केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर माणसाला कळालं की पृथ्वीचं परिवलन आहे. ह्या परिवलनामुळे जे आहे ते कशाची निर्मिती व्हायली? दिवस असेल, रात्र असेल किंवा संध्याकाळ असेल किंवा ऋतूंची निर्मिती. किती ऋतू आहेत? 4. मेन 4 आहेत. मेन 3. सांगा. समर, विंटर, मराठीतून सांगा. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. ऋतू किती झाले? 3. ऋतू झाले 3. काय मग? पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. हे झाले ऋतू निर्मिती. ऋतू निर्मिती कशामुळे व्हायली? पृथ्वीच्या फिरण्यामुळे. मग हे आपल्याला कळालं, ऋतू निर्मिती झाली. ठीक आहे. मग आता ऋतू निर्मिती जी आहे त्याच्या ऋतू निर्मितीच्या नंतर त्याच्यामध्ये आपण आता पृथ्वीवरती जे प्रत्येक गोष्ट दाखवायची आपल्याला काय केलं जाते? उत्तर गोलार्धामधले काय रेखावृत्त आहेत आणि विषुवृत्त आहेत. मग ह्या सोपं कशासाठी? पृथ्वी गोलावरती मग जे विषुवृत्त आणि रेखावृत्त कशाच्या सहाय्याने दाखवले जातात पृथ्वी गोलावरती? सांगा. आपण शिकले अक्षवृत्त आणि रेखावृत्त. पृथ्वीवरती आडव्या आणि उभ्या रेषा काढल्या जातात आणि त्याला काय म्हणतो मग आपण? आडव्या रेषांना, पृथ्वीवरील आडव्या रेषांना अक्षवृत्त, पृथ्वीवरील उभ्या रेषांना रेखावृत्त. हा, मग ह्याच्यामुळं आपण काय करतो? ऋतू निर्मिती होते. ह्याच्यामुळं आपल्याला काय कळते? मग ह्याच्यामध्ये दिवस रात्र कळते. ह्याच्यामध्ये किती असते? 90. काय अक्षवृत्त किती आहे टोटल? 181. हा, किती? कारण खालचे 90, वरचे 90 आणि हे 0. 0 अंश रेखावृत्त, विषुवृत्त म्हणायचं. कोणतं म्हणायचं? 0 अंश विषुवृत्त. मग काय म्हणायचं? ह्याच्यामुळे काय कळते आपल्याला? ऋतू निर्मिती कळते. त्याच्यामध्ये जे तापमान, पृथ्वीवरचं तापमान उत्तर भारतामध्ये कोणतं आहे, दक्षिण भारतात कोणतं आहे, आपल्या हे भारताच्या बाबतीत झालं. मग जगाच्या पाठीवर ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ह्या भागातलं आणि पृथ्वीच्या ह्या भागातलं जे तापमान आहे त्याच्यानुसार कुठला प्रदेश कशामध्ये येतो? पूर्ण बर्फाळ याच्यामध्ये येतो. कुठला कशामध्ये येतो? एकदम पावसाळी याच्यामध्ये येतो. आफ्रिकेसारखे खंड आहेत जे की सगळ्या गोष्टीपासून वंचितही आहेत. मग ह्या गोष्टी आपल्याला कशावरून कळायल्या? पृथ्वीच्या ह्याच्यावरून कळायल्या. ठीक आहे. मग आता पृथ्वीच्या मध्ये आता काय झालंय? पृथ्वी फिरायली. कशी फिरायली? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरायली. त्याच्यामुळे आपल्याला काय कळालं? रात्र, दिवस, सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या गोष्टी कळाल्या. त्याच्यामध्ये कोण कोण आले? मग आता पृथ्वीच्या ह्याच्यामध्ये कोण आलं? परिवलन, परिभ्रमणामध्ये सूर्य आला. मग आपल्याला काय शिकायचं? पृथ्वीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला शिकायचं होतं की ग्रहण शिकायची होती. काय शिकायची होती?
ग्रहण शिकायचे होते. मग ग्रहणामध्ये सगळ्यात महत्वाचं सुरुवातीचं पहिल्यांदा कोणतं शिकायचं आपल्याला? कोणतं ग्रहण शिकायचं? चंद्रग्रहण शिकायचं. कोणतं शिकायचं? चंद्रग्रहण. हे झालं आपली पृथ्वीची माहिती झाली. एकंदरीत तुम्हाला कळालं पृथ्वीचं जे अंतर आहे ते किती आहे? पूर्व पश्चिम किती आहे सांगा? पूर्व पश्चिम 12,714 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण? नाही, उत्तर नाही. 12,700. झालं का उलट? याला म्हणायचं उत्तर दक्षिण किती आलं? 12,714. आणि पूर्व पश्चिम किती आलं? 12,756. लक्षात नाही रखण्याकडे विसरायचं नाही. कारण कसं कसं होतं कधी कधी उत्तर दक्षिण होतं, पूर्व पश्चिम होतं. मग ती कुठं नकाशाच्या दिशा कुठं चालल्यात ही गोष्ट कायम करायचं. तुम्ही काय करायचं? लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे. आता काय शिकायचं अगोदर? चंद्रग्रहण. आता चंद्रग्रहण शिकत असताना चंद्र काय आहे? खूप बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. मग आता मला सांगा पृथ्वीप्रमाणे चंद्रालाही काय आहे? काय? परिभ्रमण कक्षा आहे ना, तो पण फिरतोय ना. ठीक आहे. कारण चंद्र हा स्वयंप्रकाशित तारा आहे का? नाही. मग तो प्रकाश कुणाकडून घेतो? मग ज्या वेळेस तो सूर्याकडून प्रकाश घेत असतो कोण? चंद्र. हा कसा आहे? परप्रकाशित आहे. कसा आहे? परप्रकाशित आहे. ह्याला प्रकाश मिळतो पण कुणाकडून मिळतो? सूर्याकडून मिळतो. ज्या भागामध्ये सूर्य उगवतो, काय होतो? सूर्य उगवतो. ज्या वेळेस सूर्याची किरण चंद्रावरती पडतात त्या भागामध्ये काय असणार आहे? सूर्य इथून निघालाय, इकडचे सूर्याच्या किरण हे चंद्राच्या इकडच्या भागावर पडले. मग आता इकडच्या भागामध्ये काय असेल? सकाळ. इकडच्या भागामध्ये काय असेल? सकाळ असेल. का? कारण इकडच्या सूर्याच्या किरण कुठं पडल्या? चंद्राच्या ह्या भागावरती पडले. कारण इकडचा जो भाग राहिला तो हा इकडचा जो भाग आहे तो कसा राहिला? अंधारात राहिला ना. का? कारण प्रकाश इकडच्याच भागावर पडलाय चंद्राच्या. ठीक आहे. मग इकडच्या भागात काय झालं? रात्र. मग ही कशामुळे कळालंय आपल्याला? सूर्यामुळे. मग काय? पण पृथ्वीचं जे परिवलन परिभ्रमण आहे त्याच्यामुळे आपल्याला कालगणना करणं सोपं झालं. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला कशामुळे कळालं की हा तारा आहे हा कसा आहे? परप्रकाशित तारा आहे. आणि तो कुणाकडून प्रकाश घेतोय? सूर्याकडून प्रकाश घेतोय. मग जो ज्या भागावरती सूर्य किरण पडणार आहे तो भाग कसा असणार आहे? प्रकाशमय असणार आहे. आणि ज्या भागावरती सूर्याची किरण पडलेली नाही तो भाग कसा असणार आहे? अंधकारमय असणार आहे. कसा असणार आहे? अंधकारमय असणार आहे. पण कधी कधी काय होतं की बघा चंद्राच्या काय असतात? चंद्राच्या कला असतात. काय असतात? चंद्राच्या कला. त्या कला काय होतात? किती दिवस बदलत राहतात? 15 दिवस बदलत राहतात. आणि थोड्या थोड्या ह्याच्यानंतर चंद्र आपल्याला पूर्ण झाकाळायला दिसतो. त्याला कोणती रात्र म्हणायचं? अमावस्याची रात्र. अमावस्याच्या रात्रीला कोणतं हे म्हणायचं? त्या दिवशी चंद्र काय होतं? पूर्णपणे काय असतो? काळा असतो. काय असतो त्या दिवशी? काळा असतो. चंद्र पूर्णपणे काळा असतो. म्हणून ती कशी रात्र असते? अंधारमय रात्र असते. ठीक आहे. तिला कोणती रात्र म्हणायचं? अमावस्याची रात्र म्हणायचं. कोणती रात्र म्हणायचं? अमावस्याची. अमावस्याच्या रात्रीला भूत म्हणतात नाही. खरं नसतंय. भूत वगैरे काही नसतं. ते विज्ञान भूताला कुठं मानते? आपण पण मानायचं नाही. बरोबर का नाही? मग आता काय होतं? हे झालं अमावस्याचं. मग आता अमावस्यानंतर पुन्हा काय होतंय? अमावस्यापासून 15 दिवस. किती दिवस? 15 दिवस. पुन्हा काय होतंय? चंद्राच्या कला रोज रोज बदलत जातात. पहिल्या दिवशी एवढीच असते बरोबर. दुसऱ्या दिवशी काय होते? थोडी मोठी होते. पुन्हा त्याच्यापेक्षा थोडी मोठी होते बरोबर नाही? आणखी थोडी मग पूर्ण होते. मग असे दिसते का कधी कधी असं? आणि
आणि मग ज्या दिवशी पूर्ण चंद्र असा असेल प्रकाशमय रात्र आणि असं कसं दुधाळ चांदणं पडलेलं असेल त्या रात्रीला कोणती रात्र म्हणायचं पौर्णिमेची रात्र म्हणायचं. जो ज्या रात्री चंद्र हा पूर्णपणे काय असतो स्पष्ट दिसतो कशासारखा भाकरीसारखा गोल गोल दिसतो की नाही. हा त्या रात्रीला कोणती रात्र म्हणायचं पौर्णिमेची रात्र म्हणायचं. कोणती रात्र म्हणायचं पौर्णिमेची रात्र म्हणायचं. मग कधी कधी काय होतं ग्रहण कोण्या दिवशी लागते मला सांगा. ग्रहण कधी असते सांगा सांगा कधी असते सांगा सांगा मला सांगा. कधी होते प्रत्येक पौर्णिमेला होते का नाही. बघा चंद्रग्रहण कधी होत आहे पौर्णिमेला. आता आपण बघितलं की अमावस्या ते पौर्णिमे चंद्राच्या आहे क्रमाक्रमात कशाने कलेनं बदलत चाललाय. चंद्र बदलत चाललाय कशा अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र काय व्हायला पूर्णपणे दिसणार आहे. आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत जे आहेत चंद्राचे जे आहे ते क्रमाक्रमाने काय व्हायला चंद्र छोटा 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 होत चाललाय आणि अमावस्याच्या दिवशी पूर्ण काय होणार आहे तो काळा दिसणार आहे. आणि ती कशी रात्र असं पूर्ण काळोखी रात्र असं बघा तुम्ही आम्हाला म्हणणार नाही का अमावस्याच्या रात्री खूप अंधार असते तिथं माणूस माणसाला जवळचा हातचा माणूस हातच्याला दिसत नाही म्हणजे जवळ माणूस असल्यावर सुद्धा आपल्याला दिसत नाही एवढी काय असते काळोखी रात्र असते. मग आता चंद्राच्या कला बदलत असताना बघा काय होतं आता चंद्रग्रहण बघायला आपण. चंद्रग्रहण कधी होत आहे पौर्णिमेला होत आहे. प्रत्येक पौर्णिमेला होत आहे का नाही. पण कशामुळे व्हायले कोण कुणाच्या मध्ये येत आहे चंद्रग्रहणाच्या वेळेस पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. कुणाच्या मध्ये येते सूर्य आणि चंद्राच्या. आता बघा हा आहे चंद्र हा सूर्य आणि ही इकडं पृथ्वी. ज्या वेळेस नाव द्या ह्यांना आकृती वाटलं तर तुम्ही काढून घेऊ शकता समजून घेण्यासाठी. चंद्रग्रहण बघतो आपण. चंद्रग्रहण कधी व्हायले ज्या वेळेस इकडे बघा कुणाच्या पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कोण यायलंय चंद्र यायलाय त्यावेळेस कोणतं ग्रहण होणार आहे चंद्रग्रहण. कोणतं होणार आहे चंद्रग्रहण. एकाच पातळीत असणं कोण कोण पृथ्वी चंद्र आणि सूर्य हे एकाच रेषेत ज्यावेळेस असतील आणि चंद्र ह्या दोघांच्या मध्ये असेल त्यावेळेस कोणतं ग्रहण व्हायलंय चंद्रग्रहण व्हायलंय. कोणतं ग्रहण व्हायलंय चंद्रग्रहण व्हायलंय. चंद्रग्रहण कधी होत आहे पौर्णिमेच्या रात्री. कोणत्या रात्री पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण होते. ठीक आहे. मग आता चंद्रग्रहण झाल्यानंतर किती काळ म्हणजे किती वेळेस असू शकते चंद्रग्रहण जास्तीत जास्त 3-2 तास. ग्रहणाचे किती प्रकार आहेत 2च आहेत का. पूर्ण चंद्र झाकला जाणं त्याला कोणतं म्हणायचं खग्रास. कोणतं म्हणायचं खग्रास म्हणायचं. कोणतं म्हणायचं इथं काय व्हायलंय पूर्ण चंद्र काय व्हायलाय काळा व्हायलाय. आणि दुसरं जे आहे थोडा भाग असा काय म्हणू त्याला कंकणाकृती भाग थोडासा असा बाहेरून रिंगण असल्यासारखं दिसते बघा. काही भाग काळा होते आणि काही भागाचा असं रिंगण असल्यासारखं दिसतंय त्याला बाजूनी. तर त्याला कोणतं ग्रहण म्हणायचं मग खंडग्रास. कोणतं म्हणायचं खंडग्रास बी असते कंकणाकृती बी असते. ठीक आहे. मग हे ग्रहणाचे काय झाले खग्रास खंडग्रास कंकणाकृती हे कशाचे प्रकार झाले ग्रहणाचे प्रकार झाले. आणि ते कोणत्या ग्रहणाचे झाले चंद्रग्रहणाचे. ठीक आहे. मग कशामुळे होते चंद्रग्रहण पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यभागी जर चंद्र आला तर त्या रात्री काय होते चंद्रग्रहण होते. कोणतं ग्रहण होते चंद्रग्रहण होते. कशामुळे होते कुठल्याही अंधश्रद्धेमुळे व्हायले का नाही. मग त्याचं ठोस भौगोलिक कारण काय आहे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र यायलाय म्हणून चंद्रग्रहण व्हायले. कोण कुणाच्या मध्ये यायले
सूर्याच्या मध्ये यायलाय म्हणून चंद्रग्रहण व्हायलंय. दोघात तिसरा यायला ना, हा दोघात तिसरा यायलाय म्हणून काय व्हायलंय, तिथं ग्रहण लागायलंय तर लाभ. ठीक आहे, म्हणून दोघांच्या ह्याच्यामध्ये तिसऱ्याचा लाभ पण नुकसान व्हायलंय ना बिचारायचं. लाभ कुठं व्हायलाय, ग्रहण व्हायलंय तो काळा व्हायला ना मध्ये, ठीक आहे. ते गाणं आहे ना कृष्णाला, कृष्ण कोण्या रात्री जन्मला, यशोदा का नंद लाला दीप का उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिल. ते गाण्यामध्ये आहे चंद्र कोण्या रात्री जन्मला. ते गाणं ऐकायला घरी गेल्यावर मग तुम्हाला कळत. आता चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य बघू आपण. हे झालं चंद्रग्रहण. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्य आहेत, लिहून घ्या. चला लिहून घ्या चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, पण प्रत्येक पौर्णिमेला नाही. काय म्हटलंय, पण प्रत्येक पौर्णिमेला नाही. काय म्हणतंय पहिले वैशिष्ट्य चंद्रग्रहणाचं, चंद्रग्रहण कधी होत आहे, पौर्णिमेला होत आहे, पण प्रत्येक पौर्णिमेला होत आहे का, नाही. चला दुसरा पॉइंट. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत, कसे सरळ रेषेत असतात, त्यावेळी चंद्रग्रहण होते. सांगा. लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट के खग्रास घेऊन घ्या. खग्रास इम्पॉर्टंट आहे म्हणून हे जास्त लाल लिहिल्या. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो रे, 107 मिनिटाचा असतो. हा प्रश्न तुम्हाला कधी आता हे स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो ना. कोणता, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी, त्यामध्ये समजा तुम्हाला ते रिकामी जागा म्हणून मी देऊ शकते. तुमच्या ह्या परीक्षेला टेस्टला येईल, आपल्या परीक्षेत बी असेल. किती आहे मग खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा, 107 मिनिटाचा. हे झालं चंद्रग्रहण. चंद्रग्रहण कधी व्हायलंय, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आल्यानंतर, किंवा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आल्यानंतर कोणतं ग्रहण व्हायलंय, चंद्रग्रहण व्हायलंय. चंद्रग्रहण कधी होत आहे, पौर्णिमेला होते, पण प्रत्येक पौर्णिमेला होते का, नाही. ठीक आहे. आणि मग कोणते कोणते चंद्रग्रहणाचे प्रकार, खग्रास आहे, खंडग्रास आहे. आणि खग्रास चंद्रग्रहणाचा जे कालावधी आहे ते जास्तीत जास्त किती मिनिटाचा आहे, 107 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा आहे, 107 मिनिट.
107 मिनिटाचा. हे झालं चंद्रग्रहण. विसरणार आहे का माता? नाही, विसरलंच नाही पाहिजे. ठीक आहे. आमच्या चॅनलवरती असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.